हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिस लेक्चर. आणि आपण या पर्टिक्युलर वीकमध्ये रेकॉर्डेड सेशन्स थ्रू क्लासेस कंडक्ट करणार आहे, जसं मी सांगितलं आहे. ओके, सो या वीकमध्ये आपला जो टाईम आहे रेकॉर्डेड सेशन्समधला, तो आपण हा लेसन कंप्लीट करण्यासाठी वापरूयात. कारण की सगळ्या बॅचेसमध्ये वेगवेगळे लेसन चालू होते, सो मला कोणता तरी एक नवीन लेसन चालू करावा लागणार होता. सो आय हॅव सिलेक्टेड द टॉपिक इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. मोस्टली तो कुठेच झालेला नाही. एखाद्या बॅचला माझ्या मते झाला होता, बट तो पण खूप आधी झाला आहे, एकदम स्टार्टिंगला डेमो टाईमला. सो तुम्हाला हा परत लेसन शिकवावाच लागणार होता. सो ह्या वीकमध्ये तुम्ही एक्स्ट्रा टाईम काढून सॅटर्डे संडेजमध्ये हा लेक्चर पूर्ण बघून घ्या. आता मी हा पहिला लेक्चर, असे अजून 3 ते 4 लेक्चर्स येतील तुम्हाला टोटल. या 4 लेक्चर्सचं पूर्ण टॉपिक कवर होणार आहे. सो मे बी तुम्हाला थोडं रिपिटेटिव्हली बघावं लागेल, एकच लेक्चर 2दा वगैरे बघावं लागेल जर तुम्हाला गोष्टी डिफिकल्ट वाटल्या तर. बट खूपच सिम्पल टॉपिक आहे, याच्यामध्ये काहीही डिफिकल्ट आहे असं काही नाही आहे. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूयात. आणि नेक्स्ट वीकपासून जेव्हा रेग्युलर ऑनलाईन क्लास चालू होऊन जाईल, तेव्हा आपण परत एकदा आपले जे काही क्लासेसमध्ये जे काही टॉपिक्स चाललेले रिस्पेक्टिव्ह बॅचेसमध्ये, वी विल अगेन कंटिन्यू दोज टॉपिक्स. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स असं नाव दिलं आहे कारण की आपण फक्त कंडक्टरमधला करंट डिस्कस करणार आहे. नॉन कंडक्टर्स किंवा सेमी कंडक्टर्समध्ये पण करंट फ्लो होऊ शकतो, थोडासा करंट फ्लो होऊ शकतो. तो करंटचा स्टडी पूर्णपणे वेगळा असतो. सेमी कंडक्टर्स किंवा इन्सुलेटर्समधनं जो काही करंट फ्लो होऊ शकतो त्याचं रिझन वेगळं असतं. कंडक्टर्समधनं करंट फ्लो होऊ शकतं, त्याचं रिझन वेगळं असतं. काय डिफरन्स आहे बघा, कंडक्टर आणि सेमी कंडक्टर हा पूर्ण एक टॉपिक आपल्याला शिकायचा आहे पुढे जाऊन. सो सेमी कंडक्टर आणि कंडक्टरमध्ये करंट वेगवेगळ्या वेनी फ्लो होतो. कंडक्टरमध्ये काय असतं की इफ दिस इज अ कंडक्टर, तर ह्याच्यामध्ये असतात जनरली कंडक्टर्स मेटल्स असतात. सो मध्ये असतात ॲटम्स. तसंच इथे पण सेमी कंडक्टरमध्ये पण असतात ॲटम्स. पण इथे ॲटम्स त्यांच्या शेजारच्या ॲटम्सबरोबर बनवतात कोवॅलंट बॉन्ड, आणि नॉर्मली इथे असतो मेटॅलिक बॉन्ड. तुम्हाला टाईप्स ऑफ बॉन्ड हे केमिस्ट्रीमध्ये, नेचर ऑफ केमिकल बॉन्डमध्ये तुम्ही शिकणार आहात. बट आत्ता सध्या मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही. मला तुम्हाला एवढाच डिफरन्स सांगायचं आहे की कंडक्टरमध्ये आपण जर काही एखादा सेल लावून पोटेन्शियल डिफरन्स दिला, हे 10वीमध्ये शिकलो आपण. पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केल्यावरती करंट फ्लो होतो. तसंच इथे पण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यावरती करंट एकदम छोटासा फ्लो होतो, बट होतो. बट या करंट आणि या करंटमध्ये फरक काय आहे की हा करंट इथले फ्री इलेक्ट्रॉन्स जेवढे अवेलेबल आहेत ना, जे फ्री आहेत कंडक्शन होण्यासाठी, त्यांच्यामुळे होतो. इथे मात्र असं होत नाही. इथे फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबलच नसतात. बट आपण ज्यावेळेस लावतो, काय लावतो, सेल लावतो, त्यावेळेस बॉन्डमध्येच, समजा ह्या बॉन्ड्स बनलेत, काय असे बॉन्ड्स आहेत, तर बॉन्डमध्ये बॉन्ड इलेक्ट्रॉन शेअर करून बनलेला असतो. सो शेअर करून बनलेला, समजा हा 2 इलेक्ट्रॉननी शेअर करून बनलेला बॉन्ड आहे, तर बॉन्डमधले इलेक्ट्रॉन जम्प करून पुढे जातात आणि तिकडे एक वॅकन्सी जनरेट होते, ज्याला आपण होल म्हणतो. काय म्हणतो, होल. सो इलेक्ट्रॉन आणि होलमुळे करंट फ्लो होतो सेमीकंडक्टर्समध्ये. इथे तसं नाही. इथं फ्री इलेक्ट्रॉन्स जे असतात, ज्यांनी, हे फ्री का असतात कारण की त्यांनी ॲटमच्या इन्फ्लुएन्सपासून ते बाहेर निघाले आहेत. व्हॅलेन्स शेलमधले इलेक्ट्रॉन आहेत, ते कोणाच्याही इन्फ्लुएन्समध्ये नाही आहेत, हे फ्री आहेत. इथे होल जनरेट होत नाही कारण की ते कोवॅलंट बॉन्ड नाही आहे. कोवॅलंट बॉन्डमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन बॉन्डमधनं बाहेर निघतो, तेव्हा त्या बॉन्डमध्ये एक वॅकन्सी जनरेट होते इलेक्ट्रॉनची, त्याला आपण होल म्हणणार आहे. आत्ता सध्या या टॉपिकमध्ये तुम्हाला असा शब्द कुठेच सापडणार नाही, इलेक्ट्रॉन आणि होल वगैरे. हा तुम्हाला 14th लेसन, लास्ट लेसन सेमी कंडक्टर जो आहे, तेव्हा जेव्हा आपण स्टार्ट करू तेव्हा तुम्हाला हे डिटेलमध्ये मी सांगेन. सो आत्ता फक्त मी डिफरन्स सांगतोय की कंडक्टरचा स्टडी वेगळा का करावा लागतो, कारण की बेसिकली नेचर वेगळे. तुम्हाला वाटत असेल काय सर, दोन्हीकडनं करंटच तर फ्लो होतोय, मग ह्याचा आणि ह्याचा एकत्र करून टाकूयात स्टडी, नुसतं नाव द्या करंट इलेक्ट्रिसिटी. नाही, कंडक्टरमधला स्टडी वेगळा, सेमी कंडक्टरमधला स्टडी वेगळा. सो ह्याला पूर्ण एक लेसन वेगळा डेडिकेटेड आहे पूर्णपणे. सो आपण अगेन वी विल फोकस ऑन द टॉपिक कंडक्टर्स. कंडक्टरमध्ये करंट कसा फ्लो होतो याच्याबद्दल बोलूयात. तर थोडा डिटेलमध्ये जाऊ आपण, अजून थोडासा आतमध्ये डेप्थमध्ये जाऊयात. सो इफ यू हॅव अ रॉड, समजा एक मेटल रॉड आहे, ज्याला आपण गुड कंडक्टर म्हणतो, तर त्याच्यामध्ये असतात ॲटम्स, आणि ॲटम्सच्या आउटर शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. हे ॲटम्स जे असतात त्यांच्यामध्ये खूप स्पेसिंग असतं, काय फ्री स्पेसिंग असतं. आणि इनफॅक्ट ॲटम स्वतःच फ्री खूप असतो. तुम्ही जर का एवढा मोठा ॲटम घेतला तर त्याच्यामध्ये ॲक्च्युअल मटेरियल कंटेंट खूपच कमी असतो. मोस्ट ऑफ द 99.99% ऑफ द स्पेस ऑफ द ॲटम इज व्हॅक्यूम, फ्री स्पेस असते. आणि हे मध्ये पण स्पेसिंग असतात ॲटम्सच्या, असं नाही की ते चिपकून असतात. दॅर इज अ स्पेस, गॅप्स असतात मध्ये मध्ये.
सो जेव्हा ॲटम्समध्ये गॅप्स असतात आणि जर काही ॲटममधले जे इलेक्ट्रॉन्स फिरणारे असतात ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्री झाले, ज्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो, दोज फ्री इलेक्ट्रॉन्स आता या ॲटमच्या इन्फ्लुएन्समध्ये नसतात, ते ह्या मधल्या स्पेसमधनं फ्रीली मूव्ह करू शकतात. ती मधली स्पेस जी असते त्यांच्यासाठी ती मोठे मोठे टनल्ससारखी बिहेव करते. मोठे मोठे टनल्स म्हणजे हा अख्खा टनल झाला इलेक्ट्रॉनसाठी, त्यातनं इझिली जाऊ शकतो तो इलेक्ट्रॉन. सो मोठे मोठे स्पेसमधनं इलेक्ट्रॉन आता फ्रीली मूव्ह होऊ शकतो. आणि जर मी इथे कनेक्ट केला पोटेन्शियलचा डिफरन्स, काय असतं पोटेन्शियल, तुम्ही 10वीत शिकलाय पोटेन्शियल डिफरन्स, बट आपण डेप्थमध्ये जाणार आहे पुढे जाऊन की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे नक्की काय. वेन यू कनेक्ट अ पोटेन्शियल डिफरन्स, ऑल दोज इलेक्ट्रॉन्स विल स्टार्ट रनिंग टुवर्ड्स द नेगेटिव्ह प्लेट. पॉझिटिव्हवाले नेगेटिव्ह प्लेटकडे जातील का नाही, पॉझिटिव्हवाले एम्बिडेड आहेत. एम्बिडेड म्हणजे फिक्स्ड आहेत, त्यांना हलवणं अवघड आहे. त्यांचे इलेक्ट्रॉन्स जे फ्री आहेत तेच फक्त मूव्ह होतात. सो इफेक्टिव्हली गुड कंडक्टरला आपण बॅटरी लावल्यावरती गुड कंडक्टरमध्ये काय होतं, फक्त इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, प्रोटॉन जागेवर राहतात. ठीक आहे. सो जर आपण गुड कंडक्टरचा स्टडी करणार आहे तर आपल्याला बेसिकली माहिती असलं पाहिजे की नक्की आतमध्ये होतं आहे काय. सो आतमध्ये चार्जेस फ्लो होतात, नेगेटिव्ह चार्जेस पॉझिटिव्हकडे फ्लो होतात. सो मी असं म्हणू शकतो, याचा अर्थ नेगेटिव्ह चार्जेस इथे फ्लो होत आहेत म्हणजे इट इज ॲज गुड ॲज पॉझिटिव्ह चार्जेस इथे फ्लो होत आहेत. इट इज वन अँड द सेम थिंग. जर का इथे इलेक्ट्रॉन्स येत आहेत, इलेक्ट्रॉन्स इकडे मूव्ह होत आहेत, सो आय कॅन से दॅट असा पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होतोय, पॉझिटिव्ह चार्ज असा मूव्ह होतोय, नेगेटिव्ह चार्ज असा मूव्ह होतोय. इट इज वन अँड द सेम थिंग. सो आपल्याला माहिती आहे रियालिटी अशी की पॉझिटिव्ह चार्ज असा मूव्ह होत नाही आहे. रियालिटी हीच आहे की इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग इन दिस डिरेक्शन. आणि इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह होतात, जेव्हा ते सर्किट कंप्लीट करतात, त्या फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला आपण म्हणतो करंट. नॉर्मली कन्व्हेन्शनल फ्लो डिरेक्शन ऑफ करंट जी आहे ना कन्व्हेन्शनल, ती असती हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. तर इलेक्ट्रॉनची डिरेक्शन कधी पण रिव्हर्स असते. इलेक्ट्रॉनची डिरेक्शन रिव्हर्स, कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंटची डिरेक्शन त्याच्या ऑपोजिट असते, इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या ऑपोजिट असते. आता रियालिटीमध्ये इलेक्ट्रॉन नक्की काय करत असतात. जर काही मी एक आयनचा रॉड घेतला, हा समजा एक आयनचा रॉड आहे, या रॉडमध्ये पॉझिटिव्ह ॲटम्स वगैरे आणि इलेक्ट्रॉन्स आहेत, मी सांगितले तुम्हाला. ते इलेक्ट्रॉन सध्या काय करतायत बघूयात जरा आपण, त्यांची लाईफस्टाईल काय, आतमध्ये त्यांचं काय चालू आहे. सो जर काही मी एकदम झूम करून बघितलं तर मला असं सापडलं, अरे हे इलेक्ट्रॉन तर आतमध्ये इकडे तिकडे रँडमली मूव्ह होत आहेत त्यांना हवं तसं. जसं आपण गॅस घेतला एका चेंबरमध्ये तर गॅस मॉलिक्यूल इकडे तिकडे रँडमली मूव्ह होत असतात, तसंच हे पण रँडमली इथे तिथे मूव्ह होत आहेत. रँडमली मूव्ह होताना ते कोणता करंट कॉन्स्टिट्यूट करत नाही आहे. इथे जसं करंट कॉन्स्टिट्यूट होतोय म्हणजे करंट कसा काय फ्लो होतोय, कारण की इलेक्ट्रॉन सगळे एका डिरेक्शनने चाललेत. इथे ते रँडमली चाललेत, त्यामुळे रँडमली चाललेत त्याचा अर्थ काय, मी रँडमली चालणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या मध्ये समजा एक लाईन ड्रॉ केली तर मी असं म्हणू शकीन की एका सेकंदाला इथे जेवढे चाललेत तेवढेच इथे चाललेत. त्यामुळे ते कुठल्या पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये नाही चाललेत, रँडमली इथे तिथे चाललेत. ठीक आहे. रँडम मोशनमुळे इफेक्टिव्हली कुठे एक इलेक्ट्रॉन एका ठिकाणी जमा होत नाही आहेत. ठीक आहे. म्हणून इलेक्ट्रॉन सगळीकडे इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहेत आणि ते रँडमली मूव्ह होतात, खूप फास्ट मूव्ह होतात. किती खूप फास्ट म्हणजे 10⁶ मीटर्स पर सेकंड एवढे फास्ट मूव्ह होतात ते. ह्या स्पीडला रँडम स्पीड म्हणू आपण, रँडम स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन आहे. बट जेव्हा मी याला कनेक्ट करतो बॅटरी बरोबर, पोटेन्शियल डिफरन्स बरोबर, तेव्हा ही स्पीडला काही होत नाही, ती तशीच रँडम मोशन चालू राहतो. बट तो रँडम मोशन आता त्याच्यावरती एक अजून वेलॉसिटी सुपर इम्पोज होते. शब्द थोडा जड आहे सुपर इम्पोज, बट काय होतं नक्की तर ह्यांचा रँडम मोशन चालूच राहतो. बट आता विथ द रँडम मोशन दे आर स्टार्टिंग स्लाइटली ते लेफ्टला मूव्ह होणं चालू करतात. रँडम मोशन चालूच आहे काय, बट सगळं रँडम मोशन हळूहळू हळूहळू इथे मूव्ह होणं चालू आहे. किती हळू, 10⁻³ टू 10⁻⁴ मीटर पर सेकंड, एवढा स्लोली. एकदम मी डेटा चेक करतो बरोबर देतोय का मी. 10⁻⁴ टू -5 सॉरी -4 टू -5. काही गोष्टी तुम्हाला पाठ करायच्यात या, जशा की ह्या स्पीडनी ते सगळे इलेक्ट्रॉन रँडमली मूव्ह होत होत तर बघा लेफ्टला शिफ्ट होत बरोबर. म्हणजे इथे समजा तुमचा कंडक्टर आहे, अख्खा असा कंडक्टर आहे, आणि इथल्या इलेक्ट्रॉन्स रँडमली दे आर मूव्हिंग हिअर अँड देअर. And now if I apply potential, they will start randomly moving continuously, but now they are shifting towards left. And this shift is very very small. एकदम स्टेडीली ते हळूहळू मूव्ह होत आहेत. त्या स्पीडला आपण म्हणतो ड्रिफ्ट वेलॉसिटी. काय म्हणतो आपण त्याला, ड्रिफ्ट वेलॉसिटी. सो रँडम वेलॉसिटी आणि ड्रिफ्ट वेलॉसिटीमधला फरक कळाला आहे का. रँडम वेलॉसिटी ही वेलॉसिटी नॉर्मली इलेक्ट्रॉन्समध्ये ओरिजिनली असतेच, ती त्यांची इंट्रेन्सिक प्रॉपर्टी आहे किंवा ती त्यांच्या इंटरनली टेम्परेचरमुळे असतेच. बट जर मी पोटेन्शियल डिफरन्स कनेक्ट केला तर रँडम मोशन बंद होऊन जात नाही की सगळे थांबले आता सगळे असे चालले नाही. दे विल कंटिन्यू द रँडम मोशन, स्लोली दे विल स्टार्ट शिफ्टिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह साईड. अँड दिस इज हाऊ ॲक्च्युली द स्टडी करंट फ्लोज.
आता जेव्हा इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत तेव्हा रॅन्डमली मूव्ह होताना ऑब्व्हियसली दे आर गोइंग टू हिट दी ॲटम वगैरे धडकणार आहेत. ते पॉझिटिव्ह मध्ये ॲटम्स आहेत ना, त्यांना जाऊन धडकतील, ते नक्कीच कोलिजन्स होणार आहेत आणि त्या कोलिजनमुळे ते स्लो पण होणार आहेत. बट ड्रिफ्ट वेलॉसिटी जेव्हा आपण करेक्ट करतो पोटेन्शियल तेव्हा ते स्टार्ट होतात लेफ्टला मूव्ह व्हायला. दिस इज कॉल्ड एज ड्रिफ्ट वेलॉसिटी. सो सगळ्यात पहिला बेसिक गोष्ट तुम्हाला कळाली आहे का की इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असतं. मी सांगितलं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्या ऑपोजिट करंट असतो. सगळ्यांना माहिती आहे करंटचा फॉर्म्युला असतो Q/T. किती चार्ज फ्लो होत आहे पर युनिट टाईम, करंट म्हणतो आपण त्याला. आणि करंट मागे कोणती वेलॉसिटी रिस्पॉन्सिबल आहे, रॅन्डम की ड्रिफ्ट, तर ड्रिफ्ट वेलॉसिटी रिस्पॉन्सिबल आहे, ज्याचं नोटेशन आहे VD, ड्रिफ्ट वेलॉसिटी. ती कशी येते, किती व्हॅल्यू असते त्याची, जेव्हा आपण पोटेन्शियल अप्लाय करतो त्यानंतर ड्रिफ्ट वेलॉसिटी चालू होते. इट स्टार्ट्स ड्रिफ्टिंग, शब्द समजतो ना, इट स्टार्ट्स ड्रिफ्टिंग अलॉंग द negative to positive direction. Electron starts drifting. This is the basic of drift velocity or drift speed पण म्हणतात त्याला, कारण की velocity टर्म म्हटल्यावरती डिरेक्शन खूप महत्त्वाची ठरते. सो मी ड्रिफ्ट स्पीड म्हटलं तर डिरेक्शनचं लोड राहत नाही. बट येस, ड्रिफ्ट वेलॉसिटी ही एक वेक्टर क्वांटिटीज राहणार ना, नक्कीच वेलॉसिटी येते. सो पुढे जाऊन आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे ड्रिफ्ट वेलॉसिटीचा, ज्यावेळेस आपण वेक्टर नोटेशन बघूयात. एनिवेज, इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील होपफुली तुमच्या की कंडक्टरमध्ये आणि सेमीकंडक्टरमधल्या करंटमध्ये काय फरक आहे. पहिला, तिथे इलेक्ट्रॉनचा फ्लो असतो, तिथे इलेक्ट्रॉन आणि होलचा फ्लो असतो. आपण फक्त राहणार आहे कंडक्टरमध्ये. कंडक्टरमध्ये करंट फ्लो होतो म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असतो, किती चार्ज फ्लो होतोय पर युनिट टाईम, त्याला आपण करंट म्हणतो. आता करंट जेव्हा फॉर्म होतो, कंडक्टरमधनं फ्लो होतो, त्यावेळेस कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉनला ऑलरेडी एक वेलॉसिटी असते जी खूप हाय असते, त्याला रॅन्डम वेलॉसिटी म्हणतो. बट ज्यावेळेस आपण त्याला पोटेन्शियल डेव्हलप कनेक्ट करतो त्यावेळेस त्याला एक अजून वेलॉसिटी मिळते, त्यामुळे त्याचा रॅन्डम मोशन तसाच राहतो. इट स्टार्ट्स ड्रिफ्टिंग. दिस इज कॉल्ड एज ड्रिफ्ट वेलॉसिटी. इथपर्यंत समजलं आहे का? गुड. इथपर्यंत समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा. तुम्ही गोष्टी ज्या समजल्यात तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपण पुढच्या पॉईंटकडे वळूयात. ठीक आहे? ओके. सो आपण आता पुढचा पॉईंट बघणार आहे, एक नवीन कॉन्सेप्ट कॉल्ड ॲज करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी काय असते आणि करंट डेन्सिटी ड्रिफ्ट वेलॉसिटीबरोबर कशी डिपेंड करते. करंट डेन्सिटी ज्याचं नोटेशन असणार आहे जे, आपण बघूया त्याचा अर्थ काय असतो. आणि ही करंट डेन्सिटी ड्रिफ्ट वेलॉसिटी, तुम्हाला माहिती आहे ड्रिफ्ट वेलॉसिटी काय असते आता, तर ड्रिफ्ट वेलॉसिटी बरोबर ती कशी रिलेटेड आहे. तर काही गोष्टी आता आपल्याला डेरिवेशन म्हणून करायच्यात. सो नीट लक्ष द्या काय सांगतोय मी इथे. हा एक कंडक्टर घेतला आहे मी, त्याच्यामध्ये मला माहिती आहे ॲटम्स असतात, पॉझिटिव्ह असतात, सगळं माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. बट आपण फोकस करूयात इलेक्ट्रॉन्सवरती. हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांच्यासाठी लेटस से स्मॉल n काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. समजा n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, 1,00,000 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1,00,000 खूप कमी नंबर सांगितलं आहे मी, खूप सारे इलेक्ट्रॉन्स आहेत समजा. पर युनिट व्हॉल्यूम, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूमला आपण स्मॉल n म्हणतोय. स्मॉल n काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. एवढे सारे इलेक्ट्रॉन्स समजा या स्पेसमध्ये आहेत, तर मला सांगा या स्पेसमध्ये टोटल किती चार्ज आहे. तर चार्ज प्रेझेंट किती असेल, इट विल बी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जेवढे आहेत इनटू चार्ज. कसा काढतो आपण, समजा ज्यात 15 इलेक्ट्रॉन्स आहेत तर चार्ज कसा काढणार तुम्ही, 15 इंटू एका इलेक्ट्रॉनचा चार्ज जो ई असतो. तुम्हाला तर माहिती असेल ईची व्हॅल्यू 1.6 × 10⁻⁻19 कुलॉम आणि ही नेगेटिव्ह चार्ज असतो. बट एनिवेज नेगेटिव्ह हे माहिती आहे तुम्हाला, मॅग्निट्यूड तर पॉझिटिव्हच घेणार आहे. इलेक्ट्रॉनला किती चार्ज असतो, ई म्हणतो आपण त्याला, -1.6 × 10⁻19 कुलॉम. सो या पर्टिक्युलर कंडक्टरमध्ये किती चार्ज प्रेझेंट आहे कसा काढू शकतो आपण, जेवढे इलेक्ट्रॉन्स त्याच्यात आहेत इंटू एका इलेक्ट्रॉनचा चार्ज. ह्या एनला मी असं लिहू शकतो का, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम इंटू व्हॉल्यूम. अरे पण व्हॉल्यूम हा तर सिलेंड्रिकल वायर घेतली मी ज्याचा व्हॉल्यूम A×L असेल. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय आला, नाही कळालं. सिलेंडरचा फॉर्म्युला असतो व्हॉल्यूमचा πr²h. πr² असतो त्याचा बेस एरिया आणि h असतो त्याची लेंथ, A×L असतो. आपण हे इलॅस्टिसिटीमध्ये पण केलं आहे, वायरची लेंथ कशी, व्हॉल्यूम कसा काढतो, एरिया इंटू लेंथ वापरतो आपण. सो इथे पण एरिया इंटू लेंथ वापरलं मी काय केलं आहे, मोठ्या एनला n इंटू व्ही रिप्लेस करताना n इंटू व्हीला A×L लिहिलं आहे इंटू ई लिहिलं आहे. हा झाला माझा चार्ज. यामध्ये एवढा चार्ज प्रेझेंट आहे. आता जर मी याला पोटेन्शियल कनेक्ट केला ना तर हा सगळा चार्ज मूव्ह होईल. समजा सगळा चार्ज ॲव्हरेजली मूव्ह झाला आणि त्याला त्यांनी टी टाईम घेतला, टाईम टेकन, ह्या चार्जला मूव्ह होण्यासाठी टाईम टी घेतला. कितीच्या स्पीडनी मूव्ह होतोय मला सांगा, रॅन्डमनी मूव्ह होतोय, रॅन्डमनी का ड्रिफ्टनी मूव्ह होतोय. तर तुमचा आन्सर असलं पाहिजे ड्रिफ्ट.
रॅन्डमली तो आधीच मूव्ह होत होता रॅन्डमली, पण रॅन्डममुळे तो इथे का तिथे नव्हता जात, तो मिक्सअप होत होता फक्त. ड्रिफ्टमुळे मिक्सिंग कंटिन्यू राहिलं, बट तो त्या शिफ्ट होणं पण चालू झालं आहे. सो तो इकडची त्याची मुवमेंट जी आहे ना पॉझिटिव्ह प्लेटकडची, ती ड्रिफ्टमुळे असणार आहे. सो टाईम जर काही त्यांनी टी घेतला, त्याची स्पीड जर काही VD असेल तर, आणि लेंथ जर काही L असेल तर स्पीड डिस्टन्स टाईम, हे डिस्टन्स झालं. किती डिस्टन्स कव्हर करायचं ह्याला? L डिस्टन्स कव्हर करायचं. सो स्पीड डिस्टन्स टाईमचं रिलेशन वापरलं मी जर काही तुमचं 6वी-7वीतलं रिलेशन, तर मला टाईम काढता येईल. कारण की माझी इच्छा आहे करंट काढण्याची. करंट डेन्सिटी तर आहे ठीक आहे, करंट काढायची, आणि करंट असतो चार्ज बाय टाईम. तर टाईम मी कसा काढू शकतो? तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो टाईम इज इक्वल टू, टाईमवरती नेहमी डिस्टन्स अपॉन स्पीड, आणि डिस्टन्स तर L आहे, स्पीड तर VD आहे. झालं ना, मग चार्ज मिळाला, टाईम मिळाला. करंट आधीच मी तुम्हाला सांगितलेलं, करंटचा फॉर्म्युला असतो Q/T. झाला, टाका Q, टाका NALE अपॉन व्हॉट इज टाईम? टाईम आहे L/V ड्रिफ्ट. V ड्रिफ्ट LL गेला, V ड्रिफ्ट वरती गेला. सो उत्तर राहिलं काय? NAEVD. हा तुमचा झाला करंटचा फॉर्म्युला. हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला फॉर्म्युला आहे, फर्स्ट फॉर्म्युला. आणि करंट डेन्सिटी काय असतं सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळेस आपण करंटला एरियाने डिवाइड करतो ना, तर करंट अपॉन एरिया या पर्टिक्युलर क्वांटिटीला, लक्ष द्या, करंट ही स्केलर क्वांटिटी आहे, करंट ही वेक्टर नाही. बट करंटला एरियाने डिवाइड केलं की त्या क्वांटिटीला आपण एक वेक्टर क्वांटिटी नोट करतो, विच इज कॉल्ड ॲज करंट डेन्सिटी. आणि काय येणार आहे करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला? एने डिवाइड केलं होतं, N ए तर गेला, EVD, NEVD, आणि इज इक्वल टू, ह्याला कसं लिहितो आपण करंट डेन्सिटीला? NE. इथं वेक्टर कोण आहे? तर ड्रिफ्ट वेलॉसिटी वेक्टर आहे. याचा अर्थ करंट डेन्सिटीची डिरेक्शन ही ड्रिफ्ट वेलॉसिटीच्या डिरेक्शनला ऑपोजिट असली पाहिजे. सर ऑपोजिट का? हे तर पॅरलल आहे. अरे हा ई निगेटिव्ह आहे ना, हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, नेगेटिव्ह उत्तर येणार आहे. सो जर मी म्हणतोय एक वेक्टर समजा A बार हा दुसऱ्या वेक्टर B बारच्या -2 टाइम्स आहे, समजा एक कॉन्स्टंट घेतो मी, जसं की हा कॉन्स्टंट जो आहे त्याचे उत्तर -2 असेल समजा, तर तुम्हाला हे कळालं पाहिजे A बार इथे असेल तर B बार समजा इथे असेल तर A बार किती? A बार B बारच्या डबल पण आहे, पण नेगेटिव्ह आहे, डबल आहे बट नेगेटिव्ह आहे. सो A बार आणि B बार ऑपोजिट झाले ना, तर तेच होतं ना अर्थ याचा. नेगेटिव्ह साईन आहे इथे, दिस विल बी नेगेटिव्ह. हा N/A नेगेटिव्ह असणार आहे. कोणामुळे? कारण की इलेक्ट्रॉनच्या व्हॅल्यूमुळे. आणि नेगेटिव्ह साईन इंडिकेट्स, ह्या नेगेटिव्हमुळे करंट डेन्सिटी इज ऑपोजिट टू ड्रिफ्ट वेलॉसिटी. सो जर का इलेक्ट्रॉन्स लेफ्टला ड्रिफ्ट होणार असतील तर करंट विल बी फ्लोईंग टू द राईट, आणि तेच झालं पाहिजे ना, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह करंट फ्लो झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन हे आहे करंट डेन्सिटीचं इक्वेशन, रिलेशन विथ द ड्रिफ्ट वेलॉसिटी. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. हे थोडं फास्ट वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही एक काम करा, परत रिवाइंड करा, मागे जाऊन परत बघा हा पूर्ण डेरिवेशन मी कसा केला. तुम्ही स्वतः पॉज करा व्हिडिओ आणि हा अख्खा डेरिवेशन स्वतःहून लिहिता येतोय का 2दा-3दा ट्राय करा लिहून, त्यानंतरच पुढे जा. बिलकुल घाई करू नका, तुमच्याकडे खूप दिवस आहेत अजून, संडेपर्यंत आपल्याकडे आहे टाईम. हा लेसन संडेपर्यंत परफेक्ट करायचा आहे. मी स्लोली घेण्याचा प्रयत्न करतोय, बट रेकॉर्डेड सेशन आहेत. मला लाईव्हमध्ये मी तुम्हाला विचारलं असतं तुम्हाला समजतंय का, नाही समजलंय का, परत रिपीट करू का, इथे तो थोडासा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. म्हणून मी रेकमेंड करीन की तुम्ही त्याला पॉज करा, मागे जाऊन बघा, तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे बघा, स्पीड कमी जास्त करून बघा, आणि नंतर हे डेरिवेशन तुम्हाला करता येतं आहे का एकदा चेक करा. दिस इज द फॉर्म्युला. ओके, हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. करू आपण लगेच करू न्यूमेरिकल्स. एक काम करू, 2 न्यूमेरिकल दिले आहेत टेक्स्टबुकमध्ये, पटकन टेक्स्टबुकमधले 2 न्यूमेरिकल करून देन वी विल मूव्ह टू द ओहम्स लॉ. हे लिहून घ्या. ओके, सो आपण 2 सॉल्ड एक्झाम्पल्स 11.1 आणि 11.2 बघूयात. 11.2 पहिला तुम्हाला दिसेल वरती स्क्रीनवरती. सो क्वेश्चन काय बघा, क्वेश्चन आहे मेटॅलिक वायर ऑफ डायमीटर. मेटॅलिक वायर जी आहे त्याचं डायमीटर दिलं आहे त्यांनी, म्हणजे रेडियस दिला आहे 0.01 मीटर, बरोबर ना. 0.02 मीटर दिला आहे म्हणजे 0.01 मीटर झालं त्याचा रेडियस. डायमीटरचा अर्धा असतो रेडियस. कंटेन्स 1028 इलेक्ट्रॉन्स पर क्युबिक मीटर, म्हणजे हे तुम्हाला छोटा एन दिला आहे, मोठा एन नाही दिला आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फक्त, इट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. छोटा एन दिला आहे, खूप महत्त्वाचं आहे. मोठा एन वेगळा असतो, मोठा एन फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो, छोटा एन असतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम. आणि युनिट व्हॉल्यूम पर मीटर क्यूब आहे ना, सो एकदम खुश राहा, SI युनिट आहे, काही लोड घ्यायची टेन्शन नाही आपल्याला, मीटर क्यूब आहे खाली. तिसरा काय दिलं लिहून पुढे, फाइंड द ड्रिफ्ट वेलॉसिटी, म्हणजे VD काढा. VD काय असेल? VD इफ 100 एम्पियर करंट इज फ्लोईंग, म्हणजे करंट पण दिला आहे.
ठीक आहे, करंट पण दिला आहे. ओके, आपल्याला फॉर्म्युला व्ही डीचा जो माहिती आहे तर आपल्याला जेचा फॉर्म्युला माहिती आहे, एनी व्ही डी. एनी व्ही डी जे इज व्ही डी इज इक्वल टू काय येईल रे, जे बाय एनी. आता तुम्ही थोडासा फोकस करून मला सांगा काय काय दिलं आहे. एन दिला आहे का? हो, एन दिला आहे. इलेक्ट्रॉन द्यायची गरज आहे का? खरंच गरज आहे का? नाही. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1.6 10⁻⁻⁹. बट तो जे जो आहे, जे करंट डेन्सिटी असते तो असतो करंट बाय एरिया. तर हे दोघं पण सेपरेटली देऊन टाकलेत आपल्याला. 100 ॲम्पियर आणि एरियासाठी रेडियस पण दिलेला आहे. सो सेपरेटली देऊन आपलं काम सिम्पल केलं आहे. लेट्स सबस्टिट्यूट अँड सॉल्व दिस. सो व्ही डी काय येईल, करंट आहे 100 ॲम्पियर अपॉन एरिया असतो πr². रेडियस किती आहे रे, 0.01 म्हणजे 10⁻². आणि त्याचा मी स्क्वेअर करीन πr² करताना तर 10⁻⁴ होईल तो. असं झालं एरिया. एन काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम 1028 इंटू इलेक्ट्रॉनिक चार्ज किती आहे 1.6 10⁻⁹. मायनस साईन घेऊ का सर? इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू मायनस असती. येस, तुम्ही घेऊ शकता. बट कशाला, आपण मॅग्निट्यूड ऑफ ड्रिफ्ट वेलॉसिटी काढतो ना. डोंट वरी, मॅग्निट्यूड काढताना साईन घ्यायची गरज नसते. सो -19 -4 इज -23. -23 प्लस 28 इज +5 10⁻+5. हे 10⁻+5 वरती गेलं तर 10⁻⁻5. 10⁻2 10⁻⁻5 10⁻³ होणार आहे मला माहिती आहे. ठीक आहे. किती होणार आहे, 10⁻³ आणि हे 1/1.6 पाय आहे. आता हे सॉल्व्ह करणं तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतं, बट मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी पायचा टेबल माहिती असणं खूप गरजेचं आहे. पाय 1 जा पाय, पाय 2 जा 6.28, 4 पाय जा 12.5, 8 पाय जा 25, 16 पाय जा 50, 16 पाय जा 50 म्हणजे 1.6 पाय जा पॉईंट डेसिमल शिफ्ट करणार आहे, 5 येईल उत्तर. सो हे काय नक्की, हे तर 5 आहे रे. 1/5 0.2 इंटू 10⁻³ उत्तर आहे 2 इंटू 10⁻⁴ मीटर पर सेकंड. इथे तुम्हाला सुचलं पाहिजे की मी जेव्हा तुम्हाला सांगितलं ड्रिफ्ट वेलॉसिटीची रेंज काय असते -4 to -5, तर आपलं उत्तर बरोबर आहे का, तुम्हाला ते सुचलं पाहिजे. अरे हां, -4 to -5 सांगितलं सरांनी, म्हणजे हां ठीक आहे, -4च्या रेंजमध्ये आहे, म्हणजे ॲटलिस्ट आपण खूप रॉंग उत्तर काढलेलं नाही आहे, म्हणजे आपण काही मिस नाही केलं आहे. आणि जर टेक्स्टबुकमध्ये आन्सर बघितलं आपण तर ते आन्सर पण ह्याच्याजवळच आहे 1.9 इंटू 10⁻⁴ मीटर्स पर सेकंड. आय होप तुम्हाला पहिला क्वेश्चन कळाला. सॉल्ड एक्झाम्पलच आहे तसा म्हणतो. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 2, दॅट इज 11.2. तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल क्वेश्चन. तुम्ही हवं तर पॉज करा व्हिडिओ आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी आन्सर फक्त व्हेरीफाय करा तुमचं बरोबर येते का. दुसरा प्रश्न पण काही डिफिकल्ट नाही, इझीच आहे. बघा रे, क्वेश्चन नंबर 2 काय आहे, कॉपर वायर ऑफ रेडियस 0.6 mm. आता परत एकदा कॉपर वायर दिली, रेडियस दिला आहे 0.6 mm. 0.6 mm का 0.06, नाही 0.6 mm. कधी पण पहिलं SI युनिटमध्ये कन्वर्ट करून घेतलं पाहिजे. सो ह्याला मी 6 इंटू 10⁻⁻1 होईल ना रे, 10⁻⁻1 होईल. बट मिलीचा -3 असल्यामुळे -1 आणि -3 -4 मीटर होईल. हे कळालं का, मिली हे मिली असतं ना, जे 10⁻³ असतं आणि पॉईंट राईटला शिफ्ट केल्यामुळे -1 वाढलं, -4 झालं. करंट किती फ्लो होतोय ते पण सांगितलं त्यांनी सांगितलं 1 एम्पियर करंट फ्लो होतोय. ओके, आणि बाकी काहीही बच्चन टाकले नाही आहे, डायरेक्टली विचारलं आहे फाइंड द करंट डेन्सिटी. जे काढा, जे असतो करंट बाय एरिया. करंट एरिया दोन्ही दिला आहे. करंट दिला आहे 1 एम्पियर, एरिया दिला आहे πr². 1/पाय, पायच असतो, r² केला तर 36 इंटू 10⁻⁸. 10⁻⁸ वरती जाईल, 10⁻+8 अपॉन 36ला मी असं लिहू शकतो का 9 इंटू 4 पाय. 36 9 इंटू 4 पाय आणि 4 पाय 12.5 असतो. मी सांगितलेलं तुम्हाला 4 पाय काय असतो 12.5. 12.5 इंटू 9 हे करणं काही इझी टास्क नाही आहे. बट मला माहिती आहे की 12.5ला मी डबल केलं ना तर तो काय होतो 25 होतो. ठीक आहे, म्हणून मी काय लिहितो 10⁸ इंटू 2 अपॉन 25 इंटू 9 आणि 25ला इंटू 4 केलं की तो 100 पण बनतो. अजून इझी होतात बघा गोष्टी. 100 10⁸ मध्ये काय होईल 10⁶ राहील आता फक्त. सो उत्तर काय बनतं बघा आपलं 10⁶ ॲज इट इज आणि वरती 8/9 राहतं आहे फक्त. 8/9 ह्याला तुम्ही सॉल्व्ह केलं तर 0.980 झाले. ते ऑलमोस्ट 9 जा 81 असतं ना. सो 0.9 इंटू 10⁶ विच कम्स आउट टू बी 9 इंटू 10⁵ एम्पियर पर मीटर स्क्वेअर. युनिट चुकवू नका कधीच, एम्पियर करंट डेन्सिटी पर मीटर. सो 0.9 इंटू 10⁶ च्याच जवळ आन्सर आहे 0.884 वगैरे.
सो these are the questions based on those formula that we have seen. I hope तुम्हाला गोष्टी समजतायत. लाईव्हमध्ये जसं आपण करतो तसं नाही आहे नक्कीच, आय कॅन अंडरस्टँड, बट एकच वीकचा विषय आहे, एकच वीकमध्ये तुम्हाला हे फक्त करायचं आहे. हा लेसन खूप इझी पण आहे. आणि सो ठीक आहे, सो हे होते क्वेश्चन्स. मी तुम्हाला होमवर्क प्रॉब्लेम्स देतो. चला होमवर्क प्रॉब्लेम्स देतो, हे तुम्हाला होमवर्कमध्ये करायचे. काही डाऊट आलं तर कमेंटमध्ये सांगा मला याच्या. तर होमवर्कसाठी आपल्याला क्वेश्चन शोधावे लागतील. तर असे क्वेश्चन आहेत का? तर हो आहे. असा क्वेश्चन तुम्हाला एकच होमवर्कसाठी मिळेल. तो आहे क्वेश्चन नंबर 4, पेज 220, अनसॉल्व्ड एक्झाम्पल. अनसॉल्व्ड एक्झाम्पल चौथा, पेज नंबर 220. याच कॉन्सेप्टवरती बेस्ड सॉल्व्ह करा. उत्तर मॅच होते का सांगा. डाऊट आलं तर मला विचारा. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो नेक्स्ट पॉईंट जो आहे दॅट इज व्हेरी व्हेरी सिम्पल पॉईंट. ऑलरेडी जो आपण स्टडी केला आहे, ओहम्स लॉ. एव्हरीवन नोज. मी क्लासमध्ये विचारलं की स्टेट ओहम्स लॉ. 50% 60% क्राऊडला ऑलरेडी त्याचा फॉर्म्युला माहिती असतो. ॲटलिस्ट डेफिनेशन किंवा फॉर्म्युला तरी माहिती असतो. सर V इज इक्वल टू IR, ओहम्स लॉ. स्टेटमेंट असा आहे, जोपर्यंत फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स सेम. फिजिकल स्टेट म्हणजे काय? लेंथ, एरिया म्हणजे त्याचे डायमेन्शन्स, मटेरियल आणि टेम्परेचर. फिजिकल स्टेट आणि टेम्परेचर जोपर्यंत एखाद्या कंडक्टरचं कॉन्स्टंट राहत असेल तर त्यामधनं फ्लो होणारा करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. त्यामधनं फ्लो होणाऱ्या करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो त्याच्यावरचा पोटेन्शियल डिफरन्स. यालाच उलटा असं पण लिहू शकतो, V इज प्रपोर्शनल टू I. आणि याचा जो कॉन्स्टंट आहे ना, या कॉन्स्टंटला म्हणतो आपण रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर. आपण कंडक्टरचा रेझिस्टन्स काढला आहे ओहम्स लॉ वापरून. रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर, हा जो रेझिस्टन्स आहे हा त्या कंडक्टरचा कॉन्स्टंट असतो. जर आपण त्याचा डायमेन्शन्स, एरिया, लेंथ आणि मटेरियल आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर. ऑब्व्हियसली ते चेंज केलं तर काय होणार आहे हे आपण पुढे बघूयात. आत्ता सध्यासाठी आपण कॉन्स्टंट ठेवूयात. सो दिस इज द फॉर्म्युला V इज इक्वल टू IR. हा सगळ्यात फेमस फॉर्म्युला, एव्हरीवन नोज. ठीक आहे, मग हे रेझिस्टन्सचं युनिट काय असेल रे? युनिट काय असेल? युनिट असेल V बाय आयला जे काही युनिट मिळेल ते वोल्ट पर एम्पियर. ह्याचा अर्थ वोल्ट पर एम्पियर त्याचं युनिट झालं, किंवा त्याला आपण ओहम पण म्हणतो. ओहम इज द युनिट. सिम्बॉल त्याचा जो आहे तो आहे ओमेगा. हा ओमेगा सिम्बॉल जो आहे कॅपिटल, आपण स्मॉल लेटरमध्ये ओमेगा असं लिहितो, कॅपिटल लेटरमध्ये त्याला असं लिहितात, ओमेगा. ओहम इज द युनिट, सिम्बॉल इज ओमेगा. ओमेगा इज अ ग्रीक अल्फाबेट. एनिवेज, 1 ओहमला कसं डिफाईन करणार तुम्ही? 1 ओहम म्हणजे जेव्हा 1 वोल्ट अपॉन 1 एम्पियर असतो, दॅट इज कॉल्ड एज 1 ओहम. सिम्पल आहे. डायमेन्शन काढता येतील का? नक्कीच डायमेन्शन पण काढू शकतो आपण. बट सिन्स आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स लेसन नाही शिकलो अजून, तर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये वोल्ट काय असतं ह्याचं डायमेन्शन काढता येईल, आणि त्याच्यापुढे ओहमचं डायमेन्शन काढणं इज नॉट अ बिग डील. जर ओहम्स लॉ, बघा मी बेसिक आहे म्हणून थोडं फास्ट सांगतोय, ओहम्स लॉ तुम्हाला माहिती आहे म्हणून सांगतोय फास्ट. जर मी तुम्हाला सांगितलं की ह्याचा ग्राफ प्लॉट करूया, चला करंट वर्सेस व्होल्टेजचा, तर ह्याचा ग्राफ स्ट्रेट लाईन आला पाहिजे. आयडियली स्ट्रेट लाईन आला पाहिजे. कारण की V इज इक्वल टू IR तुम्ही शिकलाय मॅथ्समध्ये, स्ट्रेट लाईन्समध्ये. जर y आणि x ॲक्सिसचा आपण जर काही y इज इक्वल टू mx लाईन प्लॉट करत असू, दॅट इज ऑलवेज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू सेंटर. पॉझिटिव्ह M असेल तर असा स्लोप, नेगेटिव्ह M असेल तर अशी लाईन पडते. बट सिन्स रेझिस्टन्स नेगेटिव्ह नसू शकतो, पॉझिटिव्हच असतो, त्यामुळे लाईन अशी येणार आहे. आणि मी जर काय तुम्हाला विचारलं ह्याचा स्लोप काय या लाईनचा, त्या लाईनचा स्लोप आहे V बाय I जो आहे रेझिस्टन्स. या लाईनचा स्लोप रेझिस्टन्स आहे. ह्याचा अर्थ मी जर का इथे A, B आणि C 3 लाईन ड्रॉ केले तर जास्त रेझिस्टन्स कोणाचा आहे विचारलं, कोणत्या वायरचा जास्त रेझिस्टन्स आहे, आन्सर C आहे. कारण की स्लोप जास्त, याचा स्लोप कमी आहे. बट तुम्हाला माहिती पाहिजे V वर्सेस I ग्राफची अशी परिस्थिती आहे. उद्या एक्झाममध्ये तुम्हाला I वर्सेस V पण ग्राफ विचारू शकतात. त्यावेळेस मात्र स्लोप विल नॉट बी रेझिस्टन्स, त्यावेळेस स्लोप विल बी इक्वल टू 1 अपॉन रेझिस्टन्स. मग तेव्हा कमी स्लोप असणाऱ्या ग्राफचा रेझिस्टन्स जास्त म्हणावा लागेल आपल्याला. एचा रेझिस्टन्स जास्त असेल, इथे सीचा जास्त आहे, कारण की इथं V वर्सेस I आहे. तुम्हाला हे नसेल समजत काय चालू आहे, तर तुम्ही अशा वेनी पण लक्षात ठेवू शकता की जर मी एवढा करंट लावला की व्होल्टेज इथे एवढाच मिळतोय, इथे व्होल्टेज एवढा मिळतोय, इथे व्होल्टेज जास्त मिळतोय. सो जास्त व्होल्टेज मिळतोय, रेझिस्टन्स जास्त पाहिजे, करंट तर मी सेम लावतोय. तसंच इथे काय म्हणता येईल, जर काय मी एवढा करंट लावला तर मला एवढा व्होल्टेज मिळतोय, एवढाच करंट ठेवला मी, व्होल्टेज जास्त मिळतोय, आणि एवढ्या करंटला व्होल्टेज अजून जास्त मिळतोय. त्यामुळे एचा
रेझिस्टन्स जास्त असला पाहिजे. सो ग्राफला असं पण रीड करता येतं. बट नॉर्मली व्होल्टेज करंट ग्राफ आले तर व्ही वर्सेस आय आला असेल तर स्लोप रेझिस्टन्स असतो, आय वर्सेस व्ही आला असेल तर स्लोप 1/, रेझिस्टन्स असतो. त्यामुळे 1/, रेझिस्टन्स नक्की काय, तर त्याला एक नाव दिलं जातं. त्याला म्हणतो आपण 1/r ला आपण C म्हणतो, विच इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. Conductance is the reciprocal of the resistance. Remember this. Conductance is the reciprocal of the resistance. त्याचं युनिट काय असतं? त्याचं युनिट असतं ओहम रेज टू -1 पर ओहम. त्याला ओहम इनवर्स पण म्हणतात, पर ओहम. किंवा काही बुक्समध्ये त्याला मोहो म्हणतात, मोहो. एम पुढे ओ शेवटी लिहिला, MHO, मोहो. दिस इज द युनिट ऑफ कंडक्टन्स. ओके, सो ग्राफिकली तुम्हाला समजलं आहे का? होपफुली समजलं असेल. रियालिटीमध्ये काय होतं बघा प्रॉब्लेम. आपण हा प्रॉब्लेम पण पुढे जाऊन फेस करणारच आहे, बट आत्ता जस्ट सांगून टाकतो मी तुम्हाला. रियालिटीमध्ये आपण जर काही खरंच एखादी वायर घेतली सिल्वर वगैरेची समजा फॉर एक्झाम्पल, आणि त्याचं व्होल्टेज वर्सेस करंट प्लॉट करणं चालू केलं, तर वी एक्सपेक्ट की बाबा ओहम्स लॉ प्रमाणे सरळ आली पाहिजे. बट पुढे जाऊन काय होतं, जसं आपण व्होल्टेज वाढवू करंट वाढतो, व्होल्टेज वाढवू करंट वाढतो, व्होल्टेज वाढवू करंट वाढतो, सगळं चांगलं चालू असतं. बट अचानक थोड्या वेळानंतर व्होल्टेज वाढून करंट वाढत चालला आहे की त्याच्यामध्ये वायरमध्ये हीट डेव्हलप होते, I2RT किंवा VIT. तुम्ही शिकलाय 9वी 10वीमध्ये, एनर्जी लॉसेस इन वायर बिकॉज ऑफ करंट. आणि त्या वायरच्या हीट लॉसमुळे वायर गरम होऊन जाते, आणि वायर गरम झाली की तिचा रेझिस्टन्स कॉन्स्टंट नाही राहणार आहे, आणि त्यामुळे हा ग्राफ आता थोडा वरती बेंड होणं चालू होतो. सो नॉर्मली मेटल्ससाठी असा वरती बेंड होतो ग्राफ. तोच तुम्हाला क्वेश्चनमध्ये ग्राफ I वर्सेस V दिला असता तर तुम्ही काय म्हटलं असता, I वर्सेस Vला ग्राफ थोडा खाली बेंड जाणार ना, रेझिस्टन्स वाढलाच नाही इथे पण. सो ग्राफ असा बेंड होणार आहे. हा ग्राफ तुम्हाला दिला नाही आहे बुकमध्ये, बट माहिती असला पाहिजे. मी मुद्दामून सांगतोय CET किंवा JEE पॉईंट ऑफ व्ह्यूनी, नेट पॉईंट ऑफ व्ह्यूनी, की मुद्दामून हे लोक चेंज करून देऊ शकतात, त्यावेळेस तुम्हाला सुचलं पाहिजे. हे आहे ओहम्स लॉचा आयडियली फॉलो करणारा हा मेटल आहे, गुड कंडक्टर आहे. ठीक आहे. सो दिस इज बेसिक्स ऑफ ओहम्स लॉ. अँड आय होप तुम्हाला ह्याच्यावरती न्यूमेरिकल्स मला घ्यायची गरज नाही आहे. स्टील यू कॅन जस्ट सी द थर्ड एक्झाम्पल, सॉल्ड एक्झाम्पल जे दिलं आहे, आणि अनसॉल्डमध्ये काही असतील तर ओहम्स लॉचे हे सगळ्या गोष्टी तुम्ही नीट लिहून घ्या, जे काही सांगितलेत मी. ठीक आहे. वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो आत्ताच आपण ओहम्स लॉ बघितला आहे. नाव वी विल सी व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ. लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ असे आहेत की आपण बघितलं की जर काही व्होल्टेज वर्सेस करंट किंवा करंट वर्सेस व्होल्टेज कुठलाही ग्राफ दिला असेल तर मेटॅलिक कंडक्टरसाठी तो स्ट्रेट लाईन असतो, आणि स्लोप कॅन गिव्ह अस द रेझिस्टन्स. सिम्पल आहे. बट जर काही मटेरियल्स असे पण असतात रे की ज्यांचा ग्राफ स्ट्रेट लाईन नसतो, काहींचा ग्राफ असा असतो, काहींचा ग्राफ असा असतो, चेंज होतात, ग्राफ कर्व असतात. आता जर काही ग्राफ समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या ह्याचा कर्व आहे, असा एखाद्याचा कर्व आहे, असा ड्रॉ करतो मी. कर्व जसं टेक्स्टबुकमध्ये दिला आहे तसा ड्रॉ करूया. ठीक आहे. असा कर्व आहे, राईट. असा ड्रॉ करतो मी. आपलं जस्ट एक्सप्लेनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने रँडमली मी कर्व ड्रॉ केला आहे. असा कोणाचा असतो का माहीत नाही मला, असा कोणाचा असतो का तर आपण पुढे जाऊन शिकणार, ह्याच्यापेक्षाही कॉम्प्लिकेटेड ग्राफ शिकणार आहे आपण. बट असं मी रँडमली जसं दिला आहे बुकमध्ये, सो तुम्हाला रेफरन्ससाठी मी ड्रॉ केलं आहे की असं जर काही ग्राफ असेल व्होल्टेज वर्सेस करंटचा, तर अशा कंडिशनमध्ये आपण ओहम्स लॉ कसं वापरू शकतो. तर प्रॉब्लेम असा आहे की हा स्ट्रेट लाईन नाही आहे. सो व्होल्टेज इज नॉट इन्क्रीजिंग विथ द करंट स्ट्रेट लाईन लिनियरली. सो या कंडक्टर्सना जे लोक स्ट्रेट लाईन फॉलो करत नाहीत त्यांना आपण म्हणतो नॉन ओहमिक कंडक्टर्स. नॉन ओहमिक कंडक्टर्स, दोज कंडक्टर्स विच डू नॉट ओबे ओहम्स लॉ आर कॉल्ड ॲज नॉन ओहमिक कंडक्टर्स किंवा नॉन ओहमिक डिव्हाइसेस. ठीक आहे. तर नॉन ओहमिक डिव्हाइस म्हणू आपण, कारण की तो इन्सुलेटर बनवू शकतो, तो सेमी कंडक्टर बनवू शकतो. सो नॉन ओहमिक कंडक्टर म्हणणं थोडंसं टेक्निकली चुकीच राहील. नॉन ओहमिक डिव्हाइस म्हणू आपण, डिव्हाइसेस विच डू नॉट फॉलो ओहम्स लॉ. मग अशा वेळेस त्यांचा रेझिस्टन्स कसा काढायचा, नाही काढता येणार का, तर नाही काढता येईल ना. तर इथे रेझिस्टन्स काढताना स्लोप कॉन्स्टंट राहत नाही आहे ना. सो मला समजा मला काढायचं असेल किती आहे त्याचा रेझिस्टन्स या पॉईंटला, तर त्याचा रेझिस्टन्स बघा या पॉईंटला, ह्या करंट आणि या व्होल्टेजला त्याचा रेझिस्टन्स इथे मला टँजंट ड्रॉ करून त्याचा स्लोप काढावा लागेल. मला इथे जर काही त्याचा रेझिस्टन्स काढायचं तर इथला रेझिस्टन्स काढताना इथला व्होल्टेज इथला करंट घेऊन मला टँजंट ड्रॉ करावं लागेल. आणि टँजंट ड्रॉ करताना मला चेंज घ्यावा लागतो कधी पण, चेंज इन व्होल्टेज अपॉन चेंज इन करंट. जसं आपण वेलॉसिटी काढताना केलेलं ना, चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईमला वेलॉसिटी म्हणतो आपण ॲव्हरेज, तसं इथे पण आपण चेंज अपॉन चेंज करणार आहे. बट इथे कर्व असल्यामुळे एका पॉईंटचा रेझिस्टन्स काढताना मला टँजंट ड्रॉ करावा लागतोय. सो नॉर्मली इथे आपण डेरिव्हेटिव्ह पण वापरतो.
किंवा डेरिव्हेटिव्ह नाही अगदी तरी आपण असं लिहिणार आहे डेल्टा व्ही बाय डेल्टा आय हा रेझिस्टन्स असेल. हा रेझिस्टन्स डायनॅमिक असेल. डायनॅमिक म्हणजे तो चेंजिंग असणार, हा कॉन्स्टंट नाही राहणार, हा स्टॅटिक नाही राहणार. जसं कंडक्टरला स्टॅटिक राहतो, तुम्ही इथे टँजंट इथे टँजंट इथे टँजंट कुठे पण टँजंट ड्रॉ करा, स्लोप तर तोच राहतोय. इथे स्लोप चेंज होतोय, सो इथे रेझिस्टन्स वेगळा राहील, इथे रेझिस्टन्स वेगळा राहील, इथे वेगळा राहील. सो डायनॅमिक आहे. सो आपण असा रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. तुम्हाला खरंच करायचं आहे का तो कॅल्क्युलेट कधी? बिलकुल गरज नाही. तसे क्वेश्चन्स नाहीच आहेत आपल्याला की आपल्याला डायनॅमिक रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं, बट माहिती असलं पाहिजे. आलाच एखादा क्वेश्चन तर आपल्याला सॉल्व्ह पण करता आला पाहिजे, हे आपल्या माइंडमध्ये ठेवायचं आहे. अँड दिस इज हाऊ आय कॅल्क्युलेट द रेझिस्टन्स फॉर नॉन ओहमिक डिव्हाइसेस. नॉन ओहमिक डिव्हाइसेसचा ग्राफ स्ट्रेट नसतो, कर्व असू शकतो. सो त्यावेळेस त्याचा रेझिस्टन्स कसा काढायचा तर ह्या मेथडने. आता आपण एक पॉईंट इथे स्किप केलेला आहे, जर का तुम्ही बघितलं टेक्स्टबुक तर तो आहे फिजिकल ओरिजिन ऑफ ओहम्स लॉ. तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. आता मी कंप्लीट करतो लास्ट पार्ट, तो आहे एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी आणि पॉवर, जी इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये असते. आणि तुम्हाला ह्याचे फॉर्म्युले पण झालेले आहेत. मी फक्त फॉर्म्युले नोट डाऊन करून देणार आहे आणि देन वी विल सी सम न्यूमेरिकल्स अँड देन वी विल एंड टुडेज सेशन. उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला पुढचा भाग देईन. इट विल टेक 3 लेक्चर्स और मॅक्सिमम 4 लेक्चर्स टू कंप्लीट दिस लेसन. तुम्हाला हा लेक्चर छोटा आहे, सो तुम्ही रिपीटेडली 2दा-3दा बघा. तुम्हाला जोपर्यंत समजत नाही, समजतीलच, अवघड काही नाही आहे. सो बघा तुम्ही रिपिटेशन. मी तुम्हाला होमवर्क पण देणार आहे. सो लेट्स मूव्ह टू द लास्ट पार्ट अँड देन द न्यूमेरिकल्स. ओके, सो नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट या लेक्चरचा आहे इलेक्ट्रिकल एनर्जी आणि पॉवर. हे सगळे फॉर्म्युले आपण 10वीमध्ये 9वीमध्ये कुठेतरी बघितले आहेत. तुम्हाला लिहून दिल्यावरती लगेच आठवतील. तुम्हाला आठवतं आहे का की जर रेझिस्टरमधनं करंट फ्लो होत असेल, आपण बॅटरी वी लावली असेल व्होल्टेज वीची, तर या रेझिस्टरमधनं हीट एनर्जी लिबरेट होते. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट्स इन फॉर्म ऑफ हीट एनर्जी. आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो? हीट एनर्जीचा फॉर्म्युला असतो, फर्स्ट फॉर्म्युला आहे I²RT. इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला I²RT. याचा दुसरा व्हर्जन काय तर I²R मधला एक I तसाच ठेवतो मी, परत एक I तसाच लिहितो, इंटू RT मध्ये I इंटू R तर रेझिस्टन्स इंटू करंट इज व्होल्टेज, त्यामुळे VIT राहिला. काय बनला फॉर्म्युला? VIT. आणि तिसरा फॉर्म्युला काय बनेल तर मला जर काही इथे करंट नको असेल तर मी V इज इक्वल टू IR मधनं करंटला काय रिप्लेस करू शकतो? V/R. तो V/R मी इथे करंटच्या जागी टाकला तर V/R इंटू V इंटू T, तर तो काय बनतो? V इंटू V, V²/RT. हे 3 फॉर्म्युले आपण 11वीमध्ये येण्याच्या आधीच माहिती होते आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीचे फॉर्म्युले. आणि या इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्म्युलांना जर मी एनर्जीला टाईमने डिवाइड केलं तर एनर्जी अपॉन टाईम इज पॉवर. सो पॉवरचे फॉर्म्युले काही वेगळे लर्न करायची गरज आहे का? टाईम उडवून टाका. दिस बिकम्स पॉवरचे फॉर्म्युले. ठीक आहे, दिज आर टाईम ही मल्टिप्लाइड म्हणून एनर्जी येते. इट नो लॉंगर रिमेन्स एनर्जी वेन यू रिमूव्ह टाईम, इट बिकम्स पॉवर. सो दीज आर बेसिक फॉर्म्युले. याच्यावरती काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करूयात. सॉल्व्ड एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करून देतो, अनसॉल्व्ड मी तुम्हाला होमवर्क देतो. लेट्स मूव्ह टू द सॉल्व्ड एक्झाम्पल्स. ओके, हा 11.4 सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. क्वेश्चन लिहिलेला आहे मी. इलेक्ट्रिक हीटर टेक्स 6 अँपियर करंट ॲट 230 वोल्ट. म्हणजे तुम्हाला करंट दिला आहे आणि व्होल्टेजही दिला आहे आणि तुम्हाला विचारलं आहे कॅल्क्युलेट पॉवर. पॉवरमध्ये टाईमची गरज नसते, मी सांगितलं आहे. आणि इलेक्ट्रिकल एनर्जी इन 5 hours. तर इलेक्ट्रिकल एनर्जीला टाईमची गरज आहे म्हणून टाईम पण दिला आहे. सो तुम्हाला माहिती आहे पॉवरचे 3 फॉर्म्युले I²R, VI आणि V²/R. टी काढून टाकलेत मी. कोणता वापरू तर करंट आणि व्होल्टेज दिला आहे म्हणजे मधला वापरला पाहिजे. सो ह्याच्याप्रमाणे 6 इंटू 230 करावं लागेल मला. 6 0 जा 0, 6 3 जा 18, 6 2 जा 12 प्लस 1 13, 1380 वॅट. वॅट त्याचं युनिट असतं किंवा वॉट त्याचं युनिट असतं पॉवरचं, हे माहिती पाहिजे तुम्हाला. आता तुम्हाला विचारलं इलेक्ट्रिकल एनर्जी सांगा. काही नाही, फक्त टाईमनी मल्टिप्लाय करायचं आहे. सो मी करतो मल्टिप्लाय टाईमनी. VIला टीनी मल्टिप्लाय करूयात तर मला एनर्जी मिळेल. सो V इंटू I तर 1380 आहे, माहिती आहे मला. इंटू टाईम 5 आहे, तास आहे, बट इट इज आर्स. सो आर्सला मला सेकंडमध्ये करावं लागेल. 60 minutes 60 seconds. दिस विल बिकम आता वॅट इंटू सेकंड बिकम्स जूल. युनिट जूल बनतं एनर्जीचा. झालं, मग हे फक्त मल्टिप्लाय करायचं. 6 6 जा 36, 36 5 जा 180 इंटू 102030 10⁻³ आणि हे 138. सो हा 0 पण ह्याला दिला ना तर 18 इंटू 13 138 इंटू 10⁻⁴. आता हे तर तुम्ही मल्टिप्लाय करून आन्सर जूलमध्ये लिहू शकता. त्यांनी आन्सर काय दिला आहे? आन्सर दिला आहे, ओके, त्यांनी किलोवॅट आवरमध्ये आन्सर दिला आहे. किलोवॅट आवरमध्ये युनिट ऑफ एनर्जी जूल पण व्हॅलिड आहेच, बट एक अजून युनिट असतं इलेक्ट्रिकल एनर्जीचं जे तुम्ही 10th शिकला आहे, किलोवॅट आवर. किलोवॅट आवर कसं काढू शकतो तर पॉवर पहिलं काढताना 13
80 वॅटला मी 1.38 किलो वॅट लिहू शकतो. आणि ही 1.38 किलो वॅट किती आर्ससाठी वापरली आहे मी, तर डायरेक्टली मी जर काही 5ने मल्टिप्लाय केलं तर युनिट काय बनेल, किलो वॅट आर. आणि हे जर काय मल्टिप्लाय केलं तर 6.9 किलो वॅट आर असं पण युनिट बरोबर आहे, किलो वॅट आर. हे पण बरोबर आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली एवढी. आणि हे पण बरोबर आहे, एवढी एनर्जी वापरली. ही जूलमधली एनर्जी, ही किलो वॅट आरमधली एनर्जी, दोन्ही बरोबर आहे. हे आपण पुढे परत बघणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झम्पशन शिकताना, की किलोवॅट आर कसं फाइंड करता येतं. आता जस्ट एक्झाम्पल होता, मी सॉल्व्ह केला आहे. ठीक आहे. नाव दी होमवर्क प्रॉब्लेम्स. बघा होमवर्क प्रॉब्लेम काय काय आहेत. तर क्वेश्चन नंबर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे, करंट क्वेश्चन कोणते कोणते करायचे. क्वेश्चन नंबर तो नका घेऊ, पहिला नका, दुसरा नको, तिसरा नको, चौथा सांगितला आहे ऑलरेडी मी, 4th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनचा आहे, बट ठीक आहे ते पुढे येणार आहे, पुढे येणार आहे, तो पण पुढे येणार आहे, तो पण पुढे येणार आहे. एव्हरीथिंग एव्हरीथिंग एव्हरीथिंग. हां, क्वेश्चन नंबर हा जमेल, क्वेश्चन नंबर 11 आणि 12 जमेल, 11 आणि 12. सो हे तुमचे 3 आजचा होमवर्क आहे. होमवर्क एवढाच नाही आहे, हे जे काही शिकवलं आहे ते परत परत 2 वेळा बघा, 3 वेळा बघा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघा, नोट्स बनवा. ठीक आहे. 3 ते 4 लेक्चरमध्ये हा टॉपिक संपून जाईल. शेवटी पुढच्या वीकमध्ये आपण नवीन टॉपिक चालू करणार आहे. सो परत ह्याला रिव्हिजिट करणार नाही आहे ऑनलाईनमध्ये, डायरेक्टली तुम्हाला ह्याच्यावरती टेस्ट प्लॅन करीन मी. सो तुम्हाला तुमची जबाबदारी हे पूर्ण नीट करण्याची. ठीक आहे. ओके, सो लेट्स मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय बाय. भेटूयात उद्या. आय विल बी अपलोडिंग द नेक्स्ट व्हिडिओ टुमॉरो.